नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 12वी अकाउंट डेथ ऑफ पार्टनर एक्झाम्पल नंबर 3 पार्ट बी। यामध्ये आपण तिसऱ्या उदाहरणाचं डिटेल आणि सविस्तर सोल्युशन किंवा उत्तर आपण आज अभ्यासणार आहोत। चला तर मग, Anita, Sunita and Kavita were partners in a business sharing profits and losses in the ratio 2:1. तर अनिता, सुनीता, कविता पार्टनर आहेत, त्यांचा रेशो दिलेला आहे आपल्याला 2:1, बरोबर। त्याखाली आपल्याला बॅलन्स शीट पण दिलेला आहे 31 मार्च 2019। मग आपण आता लायबिलिटी साईडकडे जायचं आहे। अनिता, सुनीता आणि कविता यांचं कॅपिटल अकाउंट दिलंय। तर विद्यार्थी मित्रांनो, हे उदाहरण सोडवण्यापूर्वी एकदा कोणकोणते अकाउंट्स ओपन करायचे ते आपण पाहूया। पहिल्यांदा ओपन करायचं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, एक 10 ओळींचं। त्याखाली ओपन करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 10 ओळींचं। त्यानंतर खाली ओपन करायचं आहे बॅलन्स शीट 15 ओळींचं। सपोर्टेड अकाउंट म्हणून आपण ओपन करायचं आहे गुडविल अकाउंट, एक 5 ते 6 ओळींचं। त्याच्या खाली ओपन करायचं आहे कॅश किंवा बँक अकाउंट 5 ते 6 ओळींचं। अजून गरज वाटल्यास आपल्याला त्या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ओपन करायचं, एक 4 ओळींचं। अजून काही गरज भासल्यास आपण ते सुद्धा अकाउंट ओपन करू शकतो। आपल्याला जर एंट्री समजत नसेल तर अकाउंट ओपन करायचं, पोस्टिंग करायचं, क्लोजिंग बॅलन्स कसा येतो ते पण समजतं। तर असे हे एवढे अकाउंट आपण ओपन करायचे, एंट्रीज करायच्या, जनरल एंट्री सुद्धा आपण त्या ठिकाणी लिहू शकतो। तर आता आपण जाऊया प्रत्यक्ष सोल्युशनकडे। तर इथे कॅपिटल दिलेले आहेत, कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आहे आणि तिथे ओपनिंग बॅलन्स लिहायचं आहे, बरोबर। तर मी इथे कॅपिटल अकाउंटकडे चाललोय आपण। इथे आहे कॅपिटल अकाउंट, बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 40,000, 40,000 आणि 20,000। ओपनिंग बॅलन्सेस पहिल्यांदा लिहून टाका। त्याच्यानंतर ओपनिंग बॅलन्स अजून कशाचा दिलेला आहे ते पहा। बँक अकाउंट दिलेला आहे, याच्या बँक अकाउंटच्या डेबिटला जायचं, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,200 लिहून टाका। गुडविल अकाउंट आपण ओपन करणार आहोत, त्याच्यामुळे गुडविल अकाउंटच्या डेबिट साईडला जायचं आहे, तिथे लिहायचं आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 रुपये, कारण ओपनिंग बॅलन्सेस पहिल्यांदा लिहा। त्यानंतर मग ॲडजस्टमेंट इफेक्ट वगैरे जर झाले तर मग आपल्याला त्याची एक ओळ फर्स्ट लाईन जी आहे ती काय होते, लिहायची राहून जाते आणि मग ब्रॉट डाऊन बॅलन्स ओपन लिहायला जागा राहत नाही, पहिली ओळ आपण दुसरं त्या ठिकाणी इफेक्ट लिहून ठेवतो। म्हणून ओपनिंग बॅलन्सेस पहिल्यांदा लिहून घेत जा। त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे क्रेडिटर्स, बिल्स पेबल, यावर काहीच ॲडजस्टमेंट नाही आलेल्या, हे आपण उदाहरणाच्या शेवटी नवीन बॅलन्स शीटला जशी तशी घेऊन टाकायची। बँक लोन दिलेला आहे 8,000 रुपये, 4 नंबरची ॲडजस्टमेंट आहे, काय आहे पहा, लोन वेअर पेड ऑफ, म्हणजे जे लोन होतं बँकेचं 8,000 रुपये ते आपल्या संस्थेनं पेड केलेलं आहे। म्हणजेच आपण आता इथे पैसे आपण त्या बँकेला देऊन टाकलेले आहेत। त्या ठिकाणी मग आता काय एंट्री होणार, तर बँक लोन अकाउंट डेबिट, बँक अकाउंट क्रेडिट 8,000 रुपये। मी तुम्हाला आता लगेच एंट्री आणि त्याचं पोस्टिंग सुद्धा दाखवतो। बँक अकाउंटला कशा प्रकारे एंट्री आणि पोस्टिंग करायचे पहा। इथे हे बघा, ॲडजस्टमेंट नंबर 4 लोन वेअर पेड ऑफ, एंट्री कशी होते पहा, बँक लोन अकाउंट डेबिट 8,000 टू बँक अकाउंट क्रेडिट 8,000। ओके, मग बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आहे आणि तिथे लिहायचं आहे बाय बँक लोन अकाउंट 8,000 रुपये। हे बघा इथे लिहिलंय मी, बघा बँक अकाउंटची क्रेडिट साईड, बाय बँक लोन अकाउंट 8,000 रुपये, दिसते सर्वांना? ओके, समजलं सर्वांना? त्यानंतर आता इथे बँकेला इफेक्ट आला की मग बँकेचा क्लोजिंग बॅलन्स आपण नंतर असेटला घेतच असतो, ठीक आहे। याप्रमाणे बँक लोन आता क्लोज झालेला आहे। परत जाऊया आपण उदाहरणाकडे। उदाहरणामध्ये आपल्याला बँक लोन दिलं होतं ते आपण क्लोज केलेलं आहे। पाच आता इकडे असेटला या, इथे आहे लँड अँड बिल्डिंग 55,800 रुपये, त्यावर 5 नंबरची ॲडजस्टमेंट। 5 नंबरमध्ये सांगितले लँड अँड बिल्डिंग वेअर डेप्रिसिएटेड बाय 800। मग आता हे असेटला जायचं आहे, या ही आपली असेट साईड, इथे लँड अँड बिल्डिंग 55,800 होती, 800 रुपये वजा करून टाकले, आउटरला व्हॅल्यू शिल्लक राहिली 55,000 रुपये। तुम्ही इथे इनरला पूर्णपणे दाखवू शकता, इनरला 55,000 लेस डेप्रिसिएशन 800 रुपये, आउटरला आले 55,000 रुपये। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही दाखवू शकता। आता हे 800 रुपये जे आपण वजा केले तेच पुन्हा परत रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जायचं आहे आणि तिथे लिहायचं आहे टू लँड अँड बिल्डिंग 800 रुपये, दिसते सर्वांना आलेलं 800 रुपये। त्याचप्रमाणे आता जायचं आहे पुन्हा परत आपल्या उदाहरणाकडे। इन्व्हेस्टमेंट आहे 3 नंबर 30,000 रुपये, तर इन्व्हेस्टमेंटवरती 3 नंबरची ॲडजस्टमेंट वाचा। इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट 10% प्रॉफिट, तर आपली 30,000ची इन्व्हेस्टमेंट होती ती 10% प्रॉफिटने मार्केटमध्ये विकलेली आहे। तर आता ह्या 3 नंबरची ॲडजस्टमेंटची तुम्हाला मी नोट दाखवतो। ॲडजस्टमेंट नंबर 3 हे बघा, दिसते सर्वांना ॲडजस्टमेंट नंबर 3।
इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड आउट इन द मार्केट ॲट अ 10% प्रॉफिट. आता कशी सोडवायची नोट पहा. इन्व्हेस्टमेंट आपल्याला दिलेलं आहे बॅलन्स शीटमध्ये 30,000 रुपये, सर्वांनी पाहिलं आहे ते. त्यानंतर 10% प्रॉफिट काढा त्याच्यावर. मग कसं काढणार? 30,000 गुणिले 10/100. तुम्ही तुमच्या वहीमध्ये जेव्हा नोट लिहाल तेव्हा अशा प्रकारे लिहायचं नाही. तुम्ही 10 वरती अंशस्थानी आणि 100 छेदस्थानी लिहायचे. आणि आपलं त्याचं 10% प्रॉफिट आलेलं आहे 3,000 रुपये. दिसतोय सर्वांना? मग आता इथे टोटल अमाऊंट आपल्याला किती मिळाली आहे इन्व्हेस्टमेंट विकल्यानंतर? तर 30,000 आपली अधिक 3,000 प्रॉफिट, टोटल अमाऊंट मिळाली आपल्याला 33,000 रुपये. आले सर्वांच्या लक्षात? आता त्याच्यात 2 एंट्र्या होतात, एक 3,000ची आणि एक होते 33,000ची. पहिली एंट्री पहा आता 3,000ची काय होते, कारण आपल्या इथं प्रॉफिट झाला, आपण कुठं ट्रान्सफर करणार? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला. त्याची एंट्री पहा, इन्व्हेस्टमेंट अकाउंट डेबिट 3,000 टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट 3,000. आले का लक्षात ही एंट्री? मग रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला जायचं, तिथे लिहायचं बाय इन्व्हेस्टमेंट अकाउंट 3,000 रुपये. समजली? 3,000 रुपये आपला इन्कम वाढल्याची एंट्री. त्यानंतर आता अमाऊंट मिळालेली आहे आपल्याला 33,000 रुपये, पैसे आलेले आहेत. मग आपण काय एंट्री करणार? बँक अकाउंट डेबिट 33,000 टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट क्रेडिट 33,000. ओके. मग परत बँक अकाउंटच्या कुठं जाणार आपण? डेबिटला. आणि काय लिहिणार? टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 33,000. मग आता या बँक अकाउंटकडे तुम्हाला लगेच त्याचा इफेक्ट दाखवतो. हे आहे बँक अकाउंट, ओपनिंग बॅलन्स आपण लिहिलेला आहे. त्याच्या खाली आपण लिहिले पहा आता टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट 33,000. आले का लक्षात त्याचा इफेक्ट? दुसरा इफेक्ट लक्षात आला सर्वांच्या? ठीक आहे. 3 नंबरच्या ॲडजस्टमेंटचं तुम्हाला मी नोट आणि त्याचे इफेक्ट सुद्धा व्यवस्थितपणे दाखवले आहेत. तुमच्या आता चांगलं लक्षात आलं असेल. आता आपण जाऊया पुढचा पॉईंट पाहण्यासाठी. इन्व्हेस्टमेंट झाले, त्याच्या खाली दिलेलं आहे फर्निचर. 5 नंबर ॲडजस्टमेंट आहे. फर्निचरची व्हॅल्यू आहे 16,000. आणि इकडे 5 नंबरमध्ये काय सांगितलंय? फर्निचर बाय ₹1,100, म्हणजे 1,100 रुपये त्याच्यावरचं काय आहे? डेप्रिसिएशन आहे. मग आता जायचं आपण असेट साईडला. असेट साईडला त्या ठिकाणी जायचं आहे आणि तिथे लिहायचं फर्निचर. अमाऊंट आहे आपली 16,000, त्यातून लेस करा डेप्रिसिएशन 1,100 रुपये, आउटरला आले 14,900 रुपये. त्यानंतर 1,100 रुपये डेप्रिसिएशन, परत रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जायचं आणि रिव्हॅल्युएशनच्या अकाउंटच्या डेबिटला जाऊन तिथे लिहायचं टू फर्निचर 1,100, म्हणजेच 1,100 रुपये. आलं लक्षात? 1,100 रुपयाचे 2 इफेक्ट. त्यानंतर आता परत जायचे उदाहरणाकडे. आता इथे सांगितलं डेटर्स नंबर 1 ॲडजस्टमेंट आहे. RDD वरती 1 नंबरचीच ॲडजस्टमेंट आहे. काय आहे? ऑल डेटर्स वेअर कन्सिडर्ड ॲज गुड. म्हणजे इथे त्यांनी सांगितले की डेटर्स सर्व काय झाले आहेत? आता चांगले झाले आहेत. चांगले झाले म्हणजे याचा अर्थ काय आहेत? आता आपले पैसे बुडणार नाहीत, ते आता मिळणार आहेत, असा त्याचा अर्थ झाला. समजलं? म्हणजे इथे RDD दिसते तुम्हाला 800 रुपये, ही काय झाली आहे? आता डाऊटफुल डेप्स होते, बुडणार आहे असं वाटत होतं, परंतु ते आता कॅन्सल झालेलं आहे. आता काहीही बुडणार नाही. म्हणजे इथे आपल्याला आता 800 रुपये मिळणार आहेत. इथे इन्कम झाला 800 रुपये, म्हणून पहिला इफेक्ट जाईल आपला, पहिला किंवा 2 इफेक्ट होतील. एक इफेक्ट जाईल रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिटला बाय RDD 800 रुपये, आणि डेटर्स जे आहेत 20,800. तर इथे डेटर्स आपले 800 आता वजा करून आउटरला 20,000 आलं होतं, तर आता हे 800 रुपये वजा करायची गरज राहिलेली नाही, कारण हे आता कॅन्सल झालेले आहेत. म्हणून डायरेक्ट आता नवीन बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण डेटर्स 20,800 रुपये. बघा दोन्ही इफेक्ट आपण पाहूया लगेच. ही आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्याची क्रेडिट साईड बाय RDD अकाउंट 800 रुपये आलं पहिला इफेक्ट. आता दुसरा इफेक्ट पाहण्यासाठी जाऊया बॅलन्स शीटच्या असेट साईडला. डेटर्स इथे लिहायचं आहे 20,800 रुपये आउटरच्या कॉलममध्ये, कारण 800 रुपये आता RDD कॅन्सल झालेली आहे. समजलं सर्वांना? आता पुढचा आपण पॉईंट पाहूया. डेटर्स झाले, RDD झाले. बँक बॅलन्स आपण लिहिलेला आहे, ओपनिंग बॅलन्स. गुडविल अकाउंटचा ओपनिंग बॅलन्स लिहिला आहे. खात्री करण्यासाठी पुन्हा आपण अकाउंटकडे जाऊया, खात्री करून घेऊया. लिहिला नसेल तर आपल्याला लिहिता येईल. बघा हे आहे गुडविल अकाउंट, ओपनिंग बॅलन्स लिहिला आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 10,000 रुपये. दिसतोय सर्वांना? त्यानंतर बँक अकाउंटकडे जायचं आहे. बँक अकाउंटच्याही डेबिटला बघायचं आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 8,200 रुपये. आला का ओपनिंग बॅलन्स? त्यानंतर आता आपण खाली पाहूया ॲडजस्टमेंट आणि इन्फॉर्मेशन्स. परत उदाहरणाकडे जायचं आहे आणि उदाहरणाकडे गेल्यानंतर ही ओळ वाचा, ही खूप महत्त्वाची आहे. ऑन 1 जुलै 2019 कविता डाईड. कविताचा मृत्यू कधी झाला? 1 जुलै 2019 रोजी. मग आता आपल्या बॅलन्स शीट किती तारखेचं आहे? 31 मार्च 19. 31 मार्च 19 पासून तर 1 जुलैपर्यंत किती महिने होतात? तर 31 मार्च संपलाय, एप्रिल, मे आणि जून 3 महिने होतात. तर कविताचा मृत्यू होईपर्यंत आपल्याला कविताला तिच्या आयुष्याचा काय जे प्रॉफिट किंवा अजून काही द्यायचं असेल तर हे किती महिन्याचं कॅल्क्युलेट करावं लागेल? 3 महिन्याचं. 3 महिने कसे आले सर्वांना समजलं का? म्हणजे 1/7/2019
या डेटमधून 31 मार्च वजा केली 3 महिने येतात. किंवा तुम्ही तोंडी पण मोजा, 31 मार्च संपलाय, त्यानंतर एप्रिल, मे आणि जून हे 2019 असे 3 महिने आहेत आणि लगेच 1 जुलै तारीख येते. याचा अर्थ 3 महिने कविता आपल्यामध्ये होती. म्हणून 3 महिन्याचा तिचा हिस्सा सर्व बाबींमधला प्रॉफिटमधला तिला द्यायचा आहे. ओके, हे वाक्य आणीच्या खाली तुम्ही अंडरलाईन करा. आता त्यानंतर पाहता खाली पाहूया काय काय ॲडजस्टमेंट आहे. ऑल डेटर्स कन्सिडर्ड ही आपण ॲडजस्टमेंट सोडवली आहे. त्यानंतर पुढचं पहा, कंटिंजंट लायबिलिटी फॉर कम्पन्सेशन ऑफ ₹900 वॉज प्रोव्हाइडेड. म्हणजे कंटिंजंट लायबिलिटी त्यांनी सांगितलेली की एक नुकसान भरपाई म्हणून त्या ठिकाणी ₹900 आपल्याला द्यावे लागतात. म्हणजे इथे आपला खर्च वाढलेला आहे. म्हणजे ₹900 पहिल्यांदा जातील रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला टू कंटिंजंट लायबिलिटी आणि आपली लायबिलिटी वाढली, देयता वाढली म्हणून परत नवीन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल कंटिंजंट लायबिलिटी ₹900. आता हा इफेक्ट पाहण्यासाठी आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटकडे जायचं आहे. हे आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट, त्याची डेबिट साईड इथं लिहिलंय पहा, टू कंटिंजंट लायबिलिटी ₹900. आला हा पहिला इफेक्ट. नंतर जायचं आहे बॅलन्स शीटकडे, तिथं लिहायचं आहे कंटिंजंट लायबिलिटी ₹900. समजले ₹900चे दोन इफेक्ट. आपण जाऊया आता पुढच्या ॲडजस्टमेंटकडे. 3 नंबरची ॲडजस्टमेंट, इन्व्हेस्टमेंट वेअर सोल्ड, तर ही आपली झालेली आहे. लोन वेअर पेड ऑफ ही पण आपली झालेली आहे. नंतर 5 नंबर लँड अँड बिल्डिंग ₹800 फर्निचर आकाराची ही पण झाली आहे. त्यानंतर ही पहा 6 नंबर महत्त्वाची आहे. गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. इट वॉज टू बी रेज इन द बुक्स. तर त्यांचं असं म्हणणं आहे की गुडविल ₹15,000 त्याची व्हॅल्यू झाली आहे आणि इट वॉज टू बी रेज इन द बुक्स आणि ते आपल्या अकाउंटच्या पुस्तकामध्ये काय करा, रेज करा त्या ठिकाणी, म्हणजे त्याची किंमत त्या ठिकाणी वाढवून घ्या काय असेल ती. मग आता गुडविल ही होतं किती आपलं ₹10,000 झालं किती 15,000. इथं आपल्याला स्पष्ट दिसतंय 5,000 गुडविलची व्हॅल्यू काय झाली आहे, वाढली आहे. आता ही 6 नंबरची ॲडजस्टमेंट कशी सोडवायची त्याची तुम्हाला मी छान नोट दाखवतो. तुमच्या लगेच पटकन काय होईल लक्षात येईल. ॲडजस्टमेंट नंबर 6 दिसते सर्वांना. ॲडजस्टमेंट नंबर 6 ओके. तर ॲडजस्टमेंट नंबर 6, गुडविल ऑफ द फर्म वॉज व्हॅल्यूड ॲट ₹15,000. मग आता पहा आपल्याला काय दिलं आहे, गिवन ओपनिंग गुडविलचा बॅलन्स दिलेला आहे ₹10,000. सर्वांनी आपण बॅलन्स शीटमध्ये पाहिलेला आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यू ऑफ गुडविल इन्क्रीज बाय, मग किती रुपयांनी गुडविलची व्हॅल्यू वाढली, तर 15,000 वजा 10,000 बरोबर ₹5,000. त्यानंतर पाहता आता हे जे वाढलेली रक्कम आहे ₹5,000 ही काय करायची, सर्व पार्टनर्सला त्यांच्या रेशोमध्ये वाटून द्यायची. मग आता सर्व पार्टनर्स म्हणजे अनिता, सुनीता आणि कविता, त्यांचा रेशो दिलेला आहे 2:1. म्हणून म्हटलंय खालीच्या ओळीला मी पहा, सो ₹5,000 डिस्ट्रीब्युटेड इन ऑल पार्टनर्स इन 2:2:1. आता प्रत्येकाचा शेअर काढा त्या गुडविल मधला. अनिताचा शेअर आहे मग आता 5,000, अनिताचा हिस्सा किती आहे 2. या रेशोची बेरीज करा, किती आली 5. ती घ्या छेदस्थानी, मांडताना 5,000 गुणिले 2/5 अशी मांडणी करायची व्यवस्थितपणे आणि उत्तर आले 2,000. सुनीताला मिळाले 2,000, कविताला मिळाले 1,000. आता हे झालं डिस्ट्रीब्युशन. आता ह्याचे आपण काय करणार आहोत, हे त्यांच्या कॅपिटल अकाउंटला ट्रान्सफर करणार आणि म्हणून खालीप्रमाणे काय करायची आहे, एंट्री करायची. आता एंट्री पहा काय झाली. त्यामुळे गुडविल अकाउंट डेबिट ₹5,000 टू अनिता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 2,000 टू सुनीता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 2,000 टू कविता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 1,000. ओके, एंट्री झालेली आहे. आता मग आता त्याप्रमाणे काय द्यायचे, इफेक्ट द्यायचे. मग पहिला इफेक्ट जातो गुडविल अकाउंटच्या डेबिटला जायचं आहे आणि हे क्रेडिटच्या अकाउंटची नावं आणि अमाऊंट लिहायची. मग हे गुडविल अकाउंट दिसते सर्वांना, त्याची डेबिट साईड, त्याच्या खाली आपण पहा डेबिट साईडला लिहायचंय तीन जणींची नावं लिहा. अनिता कॅपिटल अकाउंट 2,000, सुनीता कॅपिटल अकाउंट 2,000, कविता कॅपिटल अकाउंट ₹1,000. आले का पहिला इफेक्ट. आता ह्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या कुठं जायचं, क्रेडिटला जायचं. मग आता आपण जाऊया पार्टनर्स कॅपिटल अकाउंटकडे. हे आहे आपलं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, दिसते सर्वांना. क्रेडिट साईड दिसली. इथे लिहायचं आहे बाय गुडविल अकाउंट. लिहिलं. प्रत्येकाच्या कॉलममध्ये त्याची रक्कम लिहून टाका. अनिताला 2,000, सुनीताला 2,000, कविताला ₹1,000. आलं बरोबर. दुसरं पोस्टिंग सर्वांचं, दुसरा इफेक्ट कळाला सर्वांना. ओके. त्यानंतर आता 6वी ॲडजस्टमेंट आपल्या झालेली आहे. 7 नंबर पहा, कविता वॉज एंटायटल्ड टू गेट हर शेअर इन फ्युचर प्रॉफिट अप टू द डेट ऑफ हर डेट. म्हणजे कविताला त्या ठिकाणी
तिचा नफ्यातील हिस्सा त्या ठिकाणी काय झालेला आहे, मिळालेला आहे किंवा मिळायला पाहिजे आहे. तर तिच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत तिचा जो हिस्सा आहे तो आपण आता कॅल्क्युलेट करूया. त्यासाठी काय इन्फॉर्मेशन दिली अजून पहा. प्रॉफिट फॉर 2019-20 वॉज इस्टिमेटेड ॲट ₹10,000. तर 2019-20चा अंदाजित नफा त्यांनी 10,000 रुपये काय केलेला आहे, अंदाजित निश्चित केलेला आहे. तर आता हे 10,000 रुपये आपण घेऊन काय करणार आहोत, कविताचं नफा किती आहे, शेअर किती आहे नफ्यातला ते आपण शोधणार आहोत. त्याची तुम्हाला आता 7 नंबरच्या ॲडजस्टमेंटची आपण नोट पाहूया. छानपैकी नोट तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढायला शिका आणि ही पण नोट त्या ठिकाणी लिहून पहा. कशी वाटली समजण्यासाठी प्रत्येकाने नोट वहीमध्ये लिहिणे आवश्यक आहे. सर्व नोट्स मी तुम्हाला डिटेलमध्ये काढून दिलेल्या आहेत. मग आता हे पहा, ॲडजस्टमेंट नंबर 7 ची नोट. कॅल्क्युलेशन ऑफ कविता शेअर इन फ्युचर प्रॉफिट टिल द डेट ऑफ हर डेथ. म्हणजे तिच्या मृत्यूच्या तारखेपर्यंत तिचा आता कविताचा नफ्यातील हिस्सा आपल्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला पाहायचं. मग कविता डाईड ऑन, कधी झाली तिची मृत्यू, 1 जुलै 2019ला, बरोबर. प्रॉफिट आणि त्यांनी सांगितलं एस्टिमेटेड प्रॉफिट किती सांगितलं आहे, 10,000. आता खालच्या वेळेला पहा मी नोट मांडलेली आहे. कशी मांडली ते पहा. गिव्हन पॉईंट्स. टोटल प्रॉफिट ऑफ द फर्म ₹10,000. ओके, इथपर्यंत आले बरोबर. पिरियड ऑफ कविताज प्रॉफिट म्हणजे आपल्याला कविताला किती कालावधीतला नफा मिळणार आहे तर आपल्याला माहीत पाहिजे. 1 जुलैला तिचा डेथ झालेली आहे, म्हणजे 31 मार्चला आपण क्लोज केलं आहे. म्हणजे 31 मार्चपासून 1 जुलै, म्हणजे मी कंसामध्ये बघा तारखा लिहिल्यात 31/3/19 ते 1/7/19, बरोबर किती महिने होतात, 3 महिने, 3 मंथ्स. मग आता 3 महिन्याचा प्रॉफिट आपल्याला काढायचा आहे. हा दिलेला 10,000 हा वर्षाचा प्रॉफिट असतो, बरोबर का त्या संस्थेचा. म्हणून आता खाली म्हणायचं आहे, सो प्रॉफिट फॉर 3 मंथ्स इज इक्वल टू 10,000 इंटू 3/12, म्हणजे 10,000 गुणिले 3/12. कॅल्क्युलेशन करून उत्तर आलेलं आहे आपलं 2,500 रुपये. 3 महिन्याचा प्रॉफिट आला 2,500 रुपये. पण आता हा तिन्ही पार्टनरचा आला. मग आपल्याला शोधायचा आहे फक्त कविताच्या हिस्साचा प्रॉफिट. मग कविताचा हिस्सा किती आहे, 2+2=1 म्हणजे 1/5, बरोबर. मग आता खाली म्हणायचं आहे परत इथे कविता शेअर ऑफ प्रॉफिट, कंसात मी त्यासाठी शेअर लिहिला तिचा किती, 1/5. मग इथे पुढे मांडायचं आहे 2,500 गुणिले 1/5 बरोबर 500 रुपये. कविताचा प्रॉफिटचा हिस्सा किती आला, 500 रुपये. आलेला प्रॉफिटचा हिस्सा आपण काय करतो, प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय करायचं सांगितलं, डेथ असल्यामुळे तो सस्पेन्स अकाउंटला ट्रान्सफर करायचा. म्हणून एंट्री पहा काय होते, प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट 500 टू कविता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 500. मग आता इथे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही ओपन करा. म्हणजे इथे एंट्री आणि पोस्टिंग आणि क्लोजिंग बॅलन्स समजण्यासाठी छोटंसं 4 ओळीचं अकाउंट ओपन केलं की आपली मिस्टेक होणार नाही. मग आता मी तुम्हाला इथे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट दाखवतो. सॉरी, मी तयार करायला विसरलोय. तर काय हरकत नाही, तुम्ही तयार करा आणि त्या ठिकाणी काय करा, पोस्टिंग करा आणि अकाउंट काय करा, तुम्ही क्लोज करा. क्लोज केल्यानंतर तुमचं जे अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस ॲट सस्पेन्स अकाउंट ते ऑटोमॅटिकली क्लोज होईल. आणि क्लोज झाल्यानंतर त्याचा बॅलन्स काय करायचा आहे, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट साईडला जसाच्या तसा घेऊन टाकायचा आहे. आणि दुसरा आता इफेक्ट आहे कविताच्या कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचं आहे 500 रुपये. मग आता कविताच्या कॅपिटल अकाउंटकडे जाऊया आपण. हे आहे कॅपिटल अकाउंट, कविता दिसती सर्वांना, क्रेडिट साईड दिसती. इथे लिहिणार आपण बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट आला इथं, आणि फक्त कविताच्या कॉलममध्ये लिहायचे 500 रुपये. आला इफेक्ट दुसरा एंट्रीचा, ठीक आहे. त्यानंतर आता आपण पुढचा पॉईंट पाहूया. पुढची ॲडजस्टमेंट काय दिली आहे पहा. 8 नंबर, द अमाऊंट ड्यू टू द कविताज एक्झिक्युटर्स वॉज पेड बाय NEFT. म्हणजे आपण जेव्हा कविता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्लोज करताना कविताचं कॅपिटल अकाउंट जेव्हा आपण क्लोज करू आणि तिथे जी बॅलन्सिंग फिगर येईल ती बॅलन्सिंग फिगर आपण कविताच्या एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर करतो. आणि इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे, लोन अकाउंटला ट्रान्सफर करा, पण ती कशी करायची आहे, NEFT द्वारे. म्हणजे NEFT म्हणजे काय, नेट इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर, म्हणजे इंटरनेट बँकिंगचा यूज करून ही आपल्याला जे लोन आहे ते काय करायचं आहे, पेड करायचं आहे. आले सर्वांच्या लक्षात. तर इथे RTGS NEFT ह्या नेट बँकिंगच्या ट्रान्झॅक्शन्स आहेत. म्हणजे थोडक्यात काय करणार, आपण बँकेमार्फत पेमेंट करणार. मग इथे तिथे एंट्री काय होणार, कविताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट, अशा प्रकारची एंट्री त्या ठिकाणी होणार. म्हणजे पार्टनर्स अकाउंट जेव्हा आपण क्लोज करू त्यावेळेस ती एंट्री आपल्याला करावी लागणार. आले लक्षात. तर मग आता आपल्याला क्लोज करताना तुम्हाला ती एंट्री मी दाखवणार आहे. आता आपल्याला एक्झाम्पलमध्ये परत एकदा
वरती राऊंड मारायचं, काय राहिलं असेल तर पाहून घ्यायचं आहे. बघा कॅपिटल आपण घेतले होते, क्रेडिटर्स बिल्स पेपर राहिले होते 30,000 + 2,000. लगेच नवीन बॅलन्स शीटला जायचं, ते लिहून टाकायचे क्रेडिटर्स बिल्स पेपर 30,000 2,000 आले. त्याच्यानंतर आता असेट साईडला काही राहिले का आता खात्री करून घ्या. लँड अँड बिल्डिंग, इन्व्हेस्टमेंट, फर्निचर, डेटर, ऑलरेडी सगळं घेतलेलं आहे आपण. त्याचप्रमाणे आता काही ॲडजस्टमेंट राहिल्या का पहा. डेटरची झाली, कंटिंजंट लायबिलिटी आपली झाली आहे, इन्व्हेस्टमेंट, लोन, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, गुडविल आणि कविताच प्रॉफिट सर्व झालेलं आहे. फक्त आता कविताच एक्झिक्युटर लोन जे आहे ते आपण आता जेव्हा अकाउंट क्रमाने जेव्हा क्लोज करू त्यावेळेस ते क्लोज होईल आणि त्यावेळेस आपण ते बँक NEFT मार्फत आपण अमाऊंट काय करणार, पेड करणार. ठीक आहे. तर आता आपल्याला पहिल्यांदा क्लोज करायचं आहे आपलं गुडविल अकाउंट. मग तुम्ही प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट ओपन केलं असेल तर तेही क्लोज करा. त्याचा बॅलन्स सुद्धा बॅलन्स शीटच्या नवीन बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेऊन टाका आणि तिथे लिहून टाकायचं आहे नवीन बॅलन्स शीटच्या असेट साईडला. हे बघा नवीन बॅलन्स शीट. नवीन बॅलन्स शीट लिहिताना आपण आता ज्या दिवशी डेट झालेली आहे पार्टनरची 30 तारीख बॅलन्स शीटला द्यायची असते. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 जुलै 2019 आणि इथे लिहायचं आहे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट 500 रुपये. हा आला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा क्लोजिंग बॅलन्स. ओके. त्यानंतर आता गुडविल अकाउंट क्लोज करायचं आहे. गुडविल अकाउंट पाहता डेबिटला आलेला आहे ओपनिंग बॅलन्स 10,000, तिघांची वाटलेला आहे 2,000 2,000 1,000. टोटल आली डेबिटची 15,000, क्रेडिटला घेतली 15,000, बॅलन्सिंग फिगर आली 15,000. यालाच आपण म्हणतो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आलेला 15,000 बॅलन्स गुडविल अकाउंटचा बॅलन्स शीटच्या नवीन बॅलन्स शीटच्या असेट साईडला लिहून टाकायचं आहे. गुडविल 15,000 रुपये दिसते सर्वांना 15,000 रुपये आलेलं. ओके. ठीक आहे. त्यानंतर आता क्लोज करतो आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट. रिव्हॅल्युएशन अकाउंटकडे जायचं आहे. इथे पहा रिव्हॅल्युएशन अकाउंट दिसतंय. इथे आपल्याला डेबिटला काय काय आलंय पहा. कंटिंजंट लायबिलिटी, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर एवढं आलेलं डेबिटला 3 आयटम. क्रेडिटला किती आलेत पहा. ऑलरेडी 800 रुपये, इन्व्हेस्टमेंट 3,000 रुपये. टोटल झाली किती 3,800. इकडची टोटल त्या मानाने आपल्याला कमी होणार आहे. 1100 अधिक 900 2,000 आणि 800 रुपये. टोटल झाली 2,800 रुपये. आता इथे त्यामुळे आपण 3,800 लिहा. ही 2,800 टोटल 3,800 मधून वजा करा. खाली किती राहिले 1,000 रुपये. इथे आपल्याला असं दिसतंय की या रिव्हॅल्युएशन अकाउंटमध्ये प्रॉफिट झालेला आहे. किती रुपये झाला प्रॉफिट 1,000 रुपये. आता हा झालेला 1,000 प्रॉफिट पार्टनरचा जो रेशो आहे ना 2:1 त्यामध्ये काय करा वाटून द्या. हा बघा 2:1 रेशो. मग आता 2:1 या रेशोमध्ये जर वाटप केलं आपण तर त्याचं कॅल्क्युलेशन येतं. आणि त्याला 400 रुपये, सुनीताला 400 रुपये आणि कविताला 200 रुपये. असं 2:1 या प्रमाणात त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण केलं आहे. मग आता इथे डिस्ट्रीब्युशन केलं. रिव्हॅल्युएशन अकाउंट आपलं क्लोज झालेलं आहे 3,800 रुपयाला दिसतंय सर्वांना. आता इथे पुन्हा परत आपली कॅपिटलची प्रॉफिट ट्रान्सफरची एंट्री त्या ठिकाणी करायची आहे. इथे आपण कंसामध्ये लिहिणार आहोत प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आलं लक्षात सर्वांच्या. ओके. तर आता इथे एंट्री काय झाली पहा. आता विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या व्यवस्थित सर्वांनी. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट दिसते सर्वांना. रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू अनिता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 400, टू सुनीता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 400 आणि टू कविता कॅपिटल अकाउंट क्रेडिट 200. अशा प्रकारची एंट्री झाली. आता आपण रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला हा इफेक्ट आलेला आहे. कॅपिटल अकाउंट आपण हे रिव्हॅल्युएशन क्लोज करताना आता आपण जायचं कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला. हे आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट दिसते सर्वांना. तिथे आता खाली जाऊन लिहायचं आहे बाय रिव्हॅल्युएशन अकाउंट कंसात लिहायचं आहे प्रॉफिट. प्रत्येकाचा आलेला हिस्सा त्याच्या कॉलममध्ये लिहून टाका. आणि त्याला 400 रुपये, सुनीताला 400 रुपये, कविताला 200 रुपये. प्रॉफिट आपण काय केलं आता ट्रान्सफर केला. ओके. आता आपल्याला क्लोज करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. क्रमाक्रमाने एक एक पार्टनर्सला घ्यायचं आहे क्लोज करायला. तुम्ही कोणत्याही क्रमाने घ्या. लेफ्ट टू राईट घ्या, राईट टू लेफ्ट घ्या. आता पहिल्यांदा घेत आहोत अनिता. अनिताची आता काय आता डेबिटला आपल्याला काय दिसतंय काही आलेलं नाहीये. पण इकडे क्रेडिटला मात्र 1 2 3 आयटम आले. त्याची बेरीज आलेली 42,400. 30 डेबिटला घेऊन टाका. 30 तुमची बॅलन्सिंग फिगर असेल. 42,400 लिहून टाका. तो आहे आणि त्याचा क्लोजिंग बॅलन्स. त्याला नाव द्यायचंय टू बॅलन्स कॅरीड डाऊन. ओके. आणि त्याचं समजलं. आता सुनीताच्या डेबिट कॉलममध्ये काहीच नाहीये. मग क्रेडिटला पहा सुनीताच्या 3 आयटम आले. त्याची बेरीज आलेली 42,400. 30 परत डेबिटला घ्या आणि तोच तुमचा बॅलन्सिंग फिगर येईल. तेच तुमचं क्लोजिंग बॅलन्स असेल 42,400. ओके. त्यानंतर आता जायचं आहे कविताकडे. कविताच्या डेबिट साईडला पहा इथे काहीच आलेलं नाही बरोबर. नंतर आपण कविताची क्रेडिटची बेरीज केली
2000 20,000 अधिक 200 अधिक 1,000 अधिक 500 टोटल आली त्याची 21,700. तीच आपण डेबिटला घेतलेली आहे 21,700 आणि बॅलन्सिंग फिगर आली आपली 21,700. दिसते सर्वांना आता? तर ही बॅलन्सिंग फिगर जी आलेली आहे 21,700 रुपये आपल्याला त्यांनी 8व्या ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की द अमाऊंट ड्यू टू द कविताज एक्झिक्युटर्स वॉज पेड बाय NEFT. म्हणजे तुम्हाला जी कविताचं जे एक्झिक्युटर लोन अकाउंटला आपण ट्रान्सफर करतो ते तुम्ही काय करा NEFTद्वारे अमाऊंट काय करा पेड करा. आता इथे आपण आता काय करतो हे 21,700 कुठे ट्रान्सफर करतो आधी कविताच्या एक्झिक्युटर लोन अकाउंटला. म्हणून इथं लिहायचं आहे टू कविताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. म्हणजे प्रत्येक डेथ झालेल्या पार्टनरची संपूर्ण अमाऊंट आपण त्याच्या कायदेशीर वारसदाराला किंवा कायदेशीर प्रतिनिधीला त्या ठिकाणी देत असतो. म्हणून हे अकाउंटचं नाव त्या ठिकाणी कंपल्सरी येणारच. टू कविता फक्त कोणत्या पार्टनरचं आहे त्या पार्टनरचं नाव येणार. एक्झिक्युटर लोन अकाउंट त्या ठिकाणी येणार. आले का हे दोन शब्द लक्षात तुमच्या काय येतात वरचेवर पुन्हा पुन्हा त्याचं मी तुम्हाला कारण सांगितलंय. तर ठीक आहे. तर आता इथे या ठिकाणी आपण काय एंट्री झाली पहा. आता इथे एंट्री झाली आहे कविता कॅपिटल अकाउंट डेबिट टू कविताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट क्रेडिट. ओके, अशा प्रकारची एंट्री झाली. तुम्ही जर कविताज एक्झिक्युटर लोन अकाउंट ओपन केलं तर त्याच्या क्रेडिट साईडला जाईल बाय कविता कॅपिटल अकाउंट 21,700. ओके, आणि आता ही अमाऊंट काय करायची आपण आता पेड केल्याची एंट्री करायची. म्हणजे आपण पैसे काय होणार आपले जाणार बाहेर म्हणजे बँक अकाउंट काय होणार क्रेडिट होणार. मग एंट्री काय होणार कविताज एक्झिक्युटर लोन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट क्रेडिट. ओके, तीच तुम्हाला ॲडजस्टमेंट आणि त्याची नोट दाखवतो आणि पोस्टिंग सुद्धा दाखवतो कशा प्रकारे होते. आता ही पहा ॲडजस्टमेंट नंबर 8 द अमाऊंट ड्यू टू द कविताज एक्झिक्युटर्स वॉज पेड बाय NEFT नेट इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर. एंट्री पहा बरोबर आहे मी सांगितलेली. एक्झिक्युटर्स लोन अकाउंट डेबिट 21,700 टू बँक अकाउंट क्रेडिट 21,700. मग आता एक्झिक्युटर लोन अकाउंटच्या डेबिटला जाईल टू बँक अकाउंट आणि एक्झिक्युटर लोन्स तुम्ही ओपन करून पहा ते 21,700ला क्लोज होऊन जाईल लगेच. ओके, आणि आता दुसरा इफेक्ट द्यायचा आहे बँक अकाउंटच्या कुठं जायचं क्रेडिटला. मग इथे आपण क्रेडिट साईडला आलोय आणि इथे काय लिहायचं आहे बाय कविताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 21,700. आले लक्षात सर्वांच्या 21,700 कसे आले ते. अशा प्रकारे बँक अकाउंटला आपल्याला ओपनिंग बॅलन्स 8,200 इन्व्हेस्टमेंटचे आले 33,000 रुपये. बँक लोन आपण पेड केलं 8,000चं त्याचे 8,000 आले आणि कविताचं आता हे एक्झिक्युटिव्ह लोन सुद्धा पेड केलंय 21,700 रुपये. ठीक आहे, अशा प्रकारच्या सर्व एंट्री इथे आता बँक अकाउंटला आलेल्या आहेत. म्हणजे आता आपण क्लोज करत आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 नंबरचं बरोबर. तर इथे आता कविताचं जे अकाउंट आहे ते क्लोज झालं आहे आणि इथे बॅलन्स पण आपण बँक अकाउंटला ट्रान्सफर केलेला आहे. ओके, म्हणजे कविताला एक्झिक्युटिव्ह लोनला ट्रान्सफर केला आणि NEFTद्वारे पेड केला त्याची एंट्री आणि पोस्टिंग केली. त्यानंतर आता अनिता आणि सुनीताचा जो क्लोजिंग बॅलन्स आला आहे ना 42,400 हा काय करायचा आपला नेहमीप्रमाणे बॅलन्स शीटच्या नवीन बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला घेऊन टाकायचा. म्हणून आपण जाऊया आता नवीन बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला. कॅपिटल अकाउंट अनिता 42,400 सुनीता 42,400 आला का तो बॅलन्स खाली दिसतोय. हाच क्लोजिंग बॅलन्स आपण लॅबिलिटी साईडला लिहून टाकलेला आहे. आले सर्वांच्या लक्षात. आता इथे आपलं क्लोज झाले आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सर्वांच्या लक्षात आलंय कसं क्लोज केलं ते आपण. त्यानंतर आपण आता क्लोज करत असतो नेहमीप्रमाणे बँक अकाउंट. आता आपण जायचे बँक अकाउंटकडे. तुम्हाला आता बँक अकाउंट दाखवतो पहा. बँक अकाउंटच्या डेबिटला 2 अमाऊंट आलेल्या आहेत त्याची बेरीज झाली आहे 41,200. त्याचप्रमाणे क्रेडिटलाही दोन अमाऊंट आहे 8,000 आणि 21,700 तर त्याची बेरीज झाली आहे 28,700. मग आता 41,200 वजा 28,700 फरक आलेला आहे 11,500. मग इथे तो बॅलन्सिंग फिगर मी इथं लिहिली आहे 11,500. 11,500 कसे आलं कळालं. बँकेच्या डेबिट साईडची टोटल 41,200 वजा बँकेची क्रेडिट साईडची टोटल 28,700 डिफरन्स आला 11,500 आणि हाच आहे क्लोजिंग बॅलन्स. त्याला आपण नाव देत असतो बाय बॅलन्स कॅरीड डाऊन. आता हा आलेला बँकेचा क्लोजिंग बॅलन्स नवीन बॅलन्स शीटच्या कुठे जाऊन लिहायचा असेट साईडला. मग चला 11,500 आपण लिहूया नवीन बॅलन्स शीटला जाऊन. हे आहे आपलं नवीन बॅलन्स शीट 1 जुलै 2019. डेट समजली इथं का आली काय आली ती का आली. आणि बँक अकाउंटचा बॅलन्स पहा बरोबर आलाय का 11,500 दिसतोय सर्वांना.
बघा इथे लिहिलेलं आहे 11,500. अशा प्रकारे आपण बँक अकाउंट सुद्धा क्लोज केलेला आहे, त्याचा बॅलन्स सुद्धा असेटला ट्रान्सफर केलेला आहे. आता आपण लास्टली ऑटोमॅटिकली आपलं क्लोज होतं असतं बॅलन्स शीट. मग आता इथे बघा बॅलन्स शीट सुद्धा ऑटोमॅटिकली क्लोज झालेला आहे 1,17,700 आणि असेट सुद्धा आली 1,17,700. तर अशा प्रकारे डेथ ऑफ पार्टनरचं तिसरं उदाहरण त्याचं डिटेल सोल्युशन या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्याचबरोबर काही शंका असेल तर नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक म्हणजेच थंबच्या बटनावरती क्लिक करायला विसरू नका. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही सेटिंग केलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी सेटिंग करून घ्या, कारण जवळजवळ 60% विद्यार्थी सेटिंग करायचे राहिलेले आहेत. तर त्या सर्व विद्यार्थ्यांनी सेटिंग करून घ्या, कारण त्यांना नवनवीन जे व्हिडिओ येत राहतील त्याचे नोटिफिकेशन्स येत राहतील. आणि त्याचबरोबर आपण पुढील व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्झाम्पल नंबर 4 त्याचा पार्ट ए पाहणार आहोत. आलं लक्षात? त्याचा व्हिडिओ क्रमांक असेल 11-12 अकाउंट 0508. आले लक्षात? तर आता या उदाहरणाची पुन्हा एकदा आपण डिटेलमध्ये पाहणी करूया. तुम्हाला सगळ्या नोट्स आणि डिटेल्समध्ये सगळे सोल्युशन दाखवतो पटापट. तर हे बघा रिव्हॅल्युएशन अकाउंट दिसते सर्वांना. त्यानंतर आता खाली पाहून घ्या पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. त्यानंतर आता नवीन बॅलन्स शीट पाहून घ्या. नोट्स पण पाहून घ्या, वर्किंग नोट्स. आता ही इथे प्रॉफिट डिस्ट्रीब्युशनची नोट आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंट 6 गुडविल वाटलंय, हिस्सा केलाय आपण त्याची नोट्स आहे. त्यानंतर आता गुडविल अकाउंट पहा. तर इथे 3 नंबरची ॲडजस्टमेंट 4 नंबरची ॲडजस्टमेंट तुम्हाला दिसत आहे या नोटमध्ये. त्यानंतर खाली पहा आता 8 नंबरची ॲडजस्टमेंट बँक अकाउंट दिसते सर्वांना. त्यानंतर आता हा खाली एक छोटीशी नोट आपल्या बुक्समध्ये दिलेली आहे. कविताज एक्झिक्युटर्स लोन अकाउंट वॉज फुल्ली पेड हेन्स इट इज अ नॉट ट्रान्सफर टू लायबिलिटी साईड. ठीक आहे, म्हणजे आपण अमाऊंट त्याची पेड केलेली असल्यामुळं ते आता बॅलन्स शीटला दिसणार नाही. आणि आपण पुढील व्हिडिओ पाहणार आहोत चौथ्या उदाहरणातला पार्ट ए. इथे थंब दाखवलेला आहे, त्याच्या खाली 8 अंक आलेला आहे, म्हणजे हे लाईक केलेले आहेत. तुम्हाला खरंच व्हिडिओ जर आवडला तर इथे तुम्ही प्रत्येक व्हिडिओला लाईक करू शकता. त्याच्यानंतर शेअर बटन आहे. जर तुम्हाला दुसऱ्याला पाठवायचं असेल तर तुम्ही यावरनं क्लिक करून दुसऱ्याला व्हॉट्सॲपवरती त्याची लिंक पाठवू शकता. त्यानंतर डाउनलोडसुद्धा करता येऊ शकतो, सेव्ह आपण करून ठेवू शकतो. त्यानंतर त्याच्या खाली बघा चॅनलचं नाव दिसत आहे, PS कॉमर्स डिजिटल ऑनलाईन लर्निंग. त्याच्यासमोरच एक रेड कलरमध्ये कॅपिटल लेटरमध्ये सबस्क्राईब हा शब्द दिसत आहे. तर या शब्दावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर त्याचा रंग बदलतो, ब्लॅक कलर येतो आणि पास्ट टेन्स तयार होतो. डी हे अक्षर त्याला जोडलं जाते. सबस्क्राईब त्या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यानंतर त्याच्यासमोर लगेच एक बेलचे बटन, घंटासारखे बसले, घंटा जशी मंदिरामध्ये असते तसे एक बटन समोर येते. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये 3 ऑप्शन्स ओपन होतात, ऑल, पर्सनलाइज्ड आणि नन. तर त्यापैकी ऑलवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा उजव्या बाजूला यू विल रिसीव ऑल नोटिफिकेशन्स. त्यामुळे तुम्हाला आता सर्व नोटिफिकेशन्स मी जेवढे व्हिडिओ अपलोड करेल, अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची लगेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुम्हाला आल्यानंतर तुम्ही लगेच व्हिडिओ पाहायला सुरुवात करू शकता. Thanks for watching my video.